नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। बहिणीकडे हैदराबादला जाऊया असं पतीनं वारंवार सांगून सुद्धा पत्नी त्याचं ऐकत नसल्याने यातून त्यांच्यात झालेल्या भांडणातून पतीनं रागाच्या भरात पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून फरार झालेल्या पतीस पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रमजान सिद्दीक गाझी वय 28 यानं त्याची पत्नी अमिना वय 28 हिला त्याच्या बहिणीकडे हैदराबादला राहण्यास जाऊ या कारणावरून सतत भांडण करून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून तिला गंभीररित्या जखमी करून तो पसार झाला होता। या प्रकरणातील जखमी विवाहितेचं नाव अमिना खातून उर्फ अमीन बीबी रमजान गाझी असं असून ती मूळची पश्चिम बंगाल राज्यातील आहे। ती पतीसह पनवेल तालुक्यातील वावंजे येथील खैरणे गावात रिजवान कंपनीजवळ राहत होती। रमजान सिद्दीकी गाझी याच्या हैदराबाद येथे राहण्यास असलेल्या बहिणीकडे जाण्यासाठी रमजाननं अमिना खातूनच्या पाठीमागे गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता। मात्र अमिना खातूननं हैदराबाद येथे जाण्यास स्पष्ट नकार दिला होता। त्यामुळे दोघा पती पत्नींमध्ये अनेक वेळा भांडण होत होतं। याच कारणातून रमजाननं राग मनात धरून पहाटे गाढ झोपेत असलेल्या अमिना खातूनच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून पलायन केलं होतं। याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार सतीश तांडेल, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे, पोलीस शिपाई भीमराव खताळ आदींच्या पथकानं तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्यानं सखोल तपास करून सदर आरोपीला पनवेल रेल्वे परिसरातून ताब्यात घेतलंय। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।